कधी विचार केलाय की एखादी भव्य इमारत उभी राहण्याआधी काय लागतं? एक अचूक ब्लूप्रिंट, बरोबर? तसंच काहीसं आपल्या आधुनिक भारताचं आहे. आणि ती ब्लूप्रिंट म्हणजे आपलं संविधान. चला तर मग आज या ब्लूप्रिंटची पानं उलगडून बघूया आणि समजून घेऊया की आपला देश नेमका घडला कसा. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, एका राष्ट्राचा पाया नक्की कसा रचला जातो? काय असतं त्यामागे? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट आपल्या संविधानाच्या रचनेत सापडतं. चला तर मग हा पाया कसा आहे तेच समजून घेऊया. आता बघा, कुठल्याही ब्लूप्रिंटची सुरुवात कुठून होते? आधी जागा ठरवली जाते आणि मग त्यात कोण राहणार हे ठरतं. अगदी तसंच आपल्या संविधानाचा पहिला भाग भारताची भौगोलिक ओळख म्हणजे आपल्या सीमा आणि मानवी ओळख म्हणजे इथले नागरिक हे स्पष्ट करतो. तर ह्या ब्लूप्रिंटमधलं पहिलंच पाऊल होतं भारत म्हणजे नक्की काय, ह्या भौगोलिक अस्तित्वाची व्याख्या करणं. संविधानाने फक्त राज्यांच्या सीमाच निश्चित केल्या नाहीत, तर भविष्यात गरज पडल्यास देशाचा अंतर्गत नकाशा बदलण्याचा म्हणजे नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा सीमा बदलण्याचा अधिकार तो थेट संसदेला दिला. ओके, तर जागा ठरली. आता प्रश्न येतो तिथल्या लोकांचा. तर भूभागाची व्याख्या झाल्यावर हीच ब्लूप्रिंट त्या भूभागावर राहणाऱ्या लोकांची ओळख पक्की करते. म्हणजे भारतीय नागरिक कोण असेल, त्यासाठीचे निकष काय असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, या नागरिकत्वाशी संबंधित कायदे बनवण्याचा अधिकार कोणाकडे असेल, हे सगळं इथे स्पष्ट केलं आहे. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. देश ठरला, नागरिक ठरले, पण त्यांचं आणि देशाचं नातं काय? हे नातं ठरतं काही मूलभूत हक्कांवर. आणि हे हक्क असे आहेत जे कुणीही, अगदी कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ तो म्हणजे समानतेचा अधिकार. याचा सरळ अर्थ असा की कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत. कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही. हेच तत्त्व इथे स्थापित होतं. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा स्तंभ तो म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. खरं तर हाच तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, नाही का? जिथे चर्चा होते, विचारांची देवाणघेवाण होते, त्याचा हा पाया आहे. फक्त एवढंच नाही, यासोबतच संविधानाने प्रत्येक व्यक्तीला एक सुरक्षा कवच दिलं आहे. कशासाठी? तर शोषणाविरुद्ध, धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी. पण ह्या सगळ्या हक्कांना अर्थ कधी येतो? तो येतो अनुच्छेद 32 मुळे. याला तर संविधानाचा आत्मा असं म्हटलं जातं. आता का? कारण विचार करा, हक्क तर दिले, पण ते मिळाले नाहीत तर कुठे जायचं? हाच तो अधिकार आहे जो आपल्याला थेट सुप्रीम कोर्टात जाण्याची ताकद देतो. आणि म्हणूनच याच्याशिवाय बाकीचे सगळे हक्क म्हणजे फक्त कागदावरचे शब्द राहिले असते. इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. हक्क आणि कर्तव्य यातला फरक. हक्क म्हणजे काय? तर राज्याने, देशाने नागरिकांना दिलेलं वचन, एक हमी. आणि कर्तव्य म्हणजे तर नागरिकांकडून राष्ट्रासाठी अपेक्षित असलेली एक नैतिक जबाबदारी. ठीक आहे, तर हक्क आणि कर्तव्य समजली. आता आपण या ब्लूप्रिंटच्या म्हणा ना इंजिन रूममध्ये आलो आहोत. म्हणजे देश चालणार कसा, केंद्र सरकारची रचना कशी असेल, हे सगळं इथे ठरवलं आहे. आणि ही रचना समजायला खूप सोपी आहे. विचार करा, सरकारचे 3 मुख्य स्तंभ आहेत. पहिला विधानमंडळ म्हणजे आपली संसद जी कायदे बनवते. दुसरं कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार जे ते कायदे लागू करतं. आणि तिसरं न्यायपालिका म्हणजे आपली न्यायालय जी त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावते. हे अगदी आर्किटेक्ट, बांधकाम टीम आणि इन्स्पेक्टरसारखं आहे, जे सगळं बरोबर होतंय की नाही हे बघतं. आता या कार्यकारी मंडळात म्हणजे जे कायद्यांची अंमलबजावणी करतं, त्यात कोण कोण येतं? तर येतात राष्ट्रपती जे देशाचे प्रमुख आहेत, उपराष्ट्रपती, मग पंतप्रधान जे सरकारचे प्रमुख आहेत आणि त्यांचं मंत्रिमंडळ. हे सगळे मिळून देशाचा रोजचा कारभार चालवतात. आणि जिथे कायदे बनतात ते विधानमंडळ म्हणजे काय? तर ती आहे आपली संसद, आपल्या लोकशाहीचं हृदयच म्हणा ना. यात 2 घरं आहेत. राज्यसभा म्हणजे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आणि लोकसभा जिथे थेट लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. हे दोघे मिळून देशासाठी कायदे बनवतात. आणि मग येतो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ, न्यायपालिका. तिचं काम काय? तर ती या संपूर्ण ब्लूप्रिंटची म्हणजे आपल्या संविधानाची संरक्षक आहे, गार्डियन आहे.
म्हणजे संसदेने बनवलेला कुठलाही कायदा संविधानाच्या मूळ चौकटीच्या बाहेर जात नाहीये ना, हे तपासण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त न्यायपालिकेला आहे. आता भारत काही लहान देश नाही, तो एक विशाल देश आहे. अनेक राज्य आहेत. मग प्रश्न येतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये ताळमेळ कसा बसणार, अधिकारांची वाटणी कशी होणार. तर आपल्या या ब्लूप्रिंटमध्ये याचीही एकदम स्पष्ट रचना करून ठेवली आहे. आणि ही विभागणी बघा किती विचारपूर्वक केली आहे. जे विषय संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत, जसं की संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, ते दिलं केंद्राकडे. आणि जे विषय स्थानिक पातळीवर महत्त्वाचे आहेत, जसे की पोलीस व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, ते दिले राज्यांकडे. ह्याच रचनेमुळे आपले संघराज्य टिकून आहे, हे संतुलन साधलं गेले आहे. पण इथे एक साहजिक प्रश्न मनात येतो. समजा देशावर एखादा मोठं संकट आलं, एखादी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर काय? तेव्हा हे अधिकारांचं वाटप असंच राहील का? अशा असामान्य परिस्थितीसाठी आपल्या ब्लूप्रिंटमध्ये काही सोय आहे का? तर हो, नक्कीच आहे. अशाच परिस्थितीसाठी संविधानात आणीबाणीच्या काही खास तरतुदी ठेवल्या आहेत. या तरतुदी म्हणजे कसं आपल्या ब्लूप्रिंटमधले सेफ्टी व्हॉल्व्ह आहेत. जेव्हा दाब खूप वाढतो तेव्हा देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हे व्हॉल्व्ह कामी येतात. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी ब्लूप्रिंट आहे ना, ती काय दगडावर कोरलेली रेघ नाहीये. ती जिवंत आहे. ती काळासोबत बदलू शकते, स्वतःला विकसित करू शकते. आणि हे बदलण्याचं साधन कुठलं? तर तो आहे एक महत्त्वाचा क्रमांक, अनुच्छेद 368. हा क्रमांक संसदेला एक शक्ती देतो. ती म्हणजे वेळेनुसार, गरजेनुसार संविधानात बदल करण्याची, म्हणजेच घटनादुरुस्ती करण्याची. आणि याच शक्तीमुळे आपलं संविधान 70 वर्षांनंतरही आज तितकंच लागू पडतं, तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की या संविधानाने फक्त नवीन नियम नाही बनवले, तर एका नव्या युगाची सुरुवात केली. याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 सारखे जुने ब्रिटिशांचे कायदे रद्द केले आणि एका खऱ्या अर्थाने स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून भारताची ओळख निर्माण केली. एक नवी सुरुवात. तर मग शेवटी काय? संविधान हे फक्त काही कलमांचं आणि कायद्यांचं पुस्तक नाहीये. ती एका राष्ट्राची जिवंत कहाणी आहे. आपल्या सगळ्यांच्या आशा, आकांक्षांची कहाणी आहे. आपला आजवरचा प्रवास त्यात आहे. आता खरा प्रश्न हा आहे की ही कहाणी आणि यातील मूल्य आपण सगळे मिळून पुढे कशी नेणार आहोत, याचा विचार करायला हवा.